आणि यानंतर आपण थेट नाशिकमध्ये जातोय। पत्रकार परिषदेमध्ये सुधाकर बडगुजर बोलतात। अँटी करप्शन विभागाने अचानक रात्री 7 वाजता नोटीस दिली आणि 7:30 वाजता माझ्या दोघी बंगल्यावरती छापा टाकला आणि बंगल्याचं पूर्ण सर्च केल्या गेल्यानंतर त्यापूर्वी अँटी करप्शनने गुन्हे दाखल केले। फोर्जरी म्हणून एक 420चा त्यांनी गुन्हा दाखल केला। माझ्या 53 वर्षाच्या लाईफमध्ये मी कधी फोर्जरी केलेली नाही, साधी NC सुद्धा दाखल नाही। त्यामुळे मला हा विषय जास्त जिव्हारी लागला। राहिला विषय ज्या बडगुजर अँड कंपनीमध्ये स्थापना मी केली, निवडणूक मला लढवायची होती। 2006ला मी कंपनीतून रिटायर झालो। सर्व गव्हर्नमेंटचे एव्हिडन्स सोबत आहेत। डीड ऑफ रजिस्टर ऑफ होमकडे डीड रजिस्टर झालं। त्यानंतर कोर्ट पिटिशन झालं आणि कोर्ट पिटिशनमध्ये ऑर्डर झाली 2011ला आणि ऑर्डरमध्ये जे आज अँटी करप्शनने जे मुद्दे मांडलेले आहेत ते कोर्ट ऑर्डरमध्ये स्पष्टपणे दिलेले आहेत। अँटी करप्शनला कोर्टाची ऑर्डर झालेली माहीत नव्हती का? ही कोर्टाची ऑर्डर आहे। ज्या त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की तुमची नियुक्ती कधी झाली आणि सेवानिवृत्ती कधी झाली, दोन्ही या ठिकाणी तीस 11/2006 सदर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे या कंपनीचे मालकी हक्कातून भागीदार रूपांतर करण्यात आलेले आहे। या कंपनीचे अनुक्रमांक सुधाकर बडगुजर, रामदास शिंदे, सुरेश चव्हाण या तिघांची नियुक्ती झालेली आहे आणि नंतर त्याप्रमाणे सामनेवाला 3 यांनी 70 सचिव अनुज्ञापक मंडळ मुंबई यांच्या पत्राची सत्यप्रत दाखल केली असून पत्रानं सचिव अनुज्ञापक मंडळ यांनी बडगुजर कंपनी 9/7/2007 रोजी संदर्भित पत्रानुसार 6/12/2006 रोजी झालेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे आपल्या अनुज्ञापित भागीदारीपैकी सुधाकर विका बडगुजर यांची निवृत्ती रद्द करण्यात आली आहे। ही कोर्ट ऑर्डरमध्ये आहे। आणि 9 नंबरचा मुद्दा जो त्यांनी सेक्शन 13 मध्ये कुठला सेक्शन 13 ना, करप्शन भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सेक्शन 13(1) व 13(2) नुसार जी नोटीस बजावलेली आहे त्या मुद्दा क्रमांक 9 मध्ये ते आलेलं आहे आणि कोर्ट ऑर्डर त्यामध्ये पास झालेले आहे। असे असताना 2014 मध्ये तक्रार केली असताना अँटी करप्शनला 10 वर्ष का लागले माझं डीड तपासायला? एका दिवसाचं काम होतं, 2 दिवसाचं काम होतं, 5 दिवसाचं काम होतं। म्हणजे अन्याय करण्याच्या दृष्टीने कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते। पोलिसांनी थोडंसं
संयम ठेवला पाहिजे, पडताळणी केली पाहिजे। गेल्या मागच्या मॅटरमध्ये सुद्धा म्युन्सिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस सुद्धा दीपाली खन्ना यांनी सरकारवाला पोलीस स्टेशननी नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं कार्यालय सील केलं। त्याविरोधात उच्च न्यायालयात आम्ही गेलो। उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिलेत। त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटनी त्या ठिकाणी अक्षरशः माघार घेतली, विड्रॉ केली केस। त्यांनी सांगितलं तुम्ही विड्रॉ करता का आम्ही ॲक्शन घेऊ। पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही विड्रॉ करतो। मग विड्रॉ करायची होती तुम्हाला तर मग कारवाई कशाला केली आणि चुकीचा बदनामी कशाला केली आमची। आणि त्यांच्या विरोधात ह्युमन राईट्समध्ये माझी केस चालू आहे। म्हणजे आम्हाला संघर्ष करायचा नाही पोलिसांशी, परंतु चुकीच्या केसेस दाखल करणं शिवसैनिकावरती हे चुकीचं आहे। जर हे डॉक्युमेंट जर फोर्जी असतील तर ह्या शिवसैनिकासमोर त्या अँटी करप्शनचं सुप्रिटेंडंटसमोर जाहीरपणे आत्महत्या करेन, मी जाहीरपणे गळफास घेईन। एवढं नालायकपणा। माझ्या 53 वर्ष लाईफमध्ये कधी मी हे नाही केलं, साधी एनसी सुद्धा नाही। जे गुन्हे आहेत माझ्यावरती आंदोलनाचे याचे त्याचे गुन्हे आहेत, कागदपत्र खोटं बोलणं, ओढून ताडून केस आणायची आणि त्रास द्यायचा शिवसैनिकांना। अरे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे। हे सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व अगदी रक्त गोठलेले तळपायाचं यांचं एवढे अनुभव आहे त्यांचे। तर मला पोलीस प्रशासनाला विनंती आहे, चुकीचे गुन्हे दाखल करू नका। तुम्ही केलेले गुन्हे दाखल केलेले आहेतच, आता हे या प्रोसेसमधनं मला जावंच लागेल, परंतु अशी कारवाई, अन्यायकारक कारवाई कुठल्याही शिवसैनिकावर करू नका। सत्ता येत असते, सत्ता जात असते, सत्तेचा उन्माद जास्त दिवस चालत नाही। कपाळावरती अमरपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही। सामान्य शिवसैनिकांना, सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावं एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो। माझी चौकशी चालू त्या विषयावरती मी दत्ताजींना विनंती करतो, त्यांनी स्पष्टीकरण द्यावं। खरं तर राजकारणाचा थर हा अतिशय खाली आलेला आहे। याच्या अगोदर पूर्वी सत्ता विरोधी राहायचे, परंतु अशा तऱ्हेचं राजकारण कधी बघितलं नाही। आत्ताच आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे जो कोणी सलीम कुत्ता आहे त्या संदर्भामध्ये बडगुजरांवर जी केस चालू आहे, कालच विधानसभेमध्ये आज जालन्याचे मला वाटतं आमदार कैलासजी यांनी असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू 98 सालीच झालेला आहे। मर्डर झाला किंवा मृत्यू झाला 98 साली झालेला आहे। मग जर तो अस्तित्वात नाही, त्या 3 बायका आहे, त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे। असं असताना हा नवीन कोण धरून आणला आणि त्याच्यामध्ये यांना अडकवण्याचा हा प्रयत्न चुकीचा आहे असं मला वाटतं। त्याचबरोबर आता खरं तर राजकारणात एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नये। मध्यंतरी आपल्या इथं दाऊदच्या मेवण्याचं का साडूचं काहीतरी त्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक राजकीय लोक, त्याला राजकीय पुढारी त्या ठिकाणी गेले होते। त्यानंतर काहीतरी कळाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर पत्रिका देखील बदलली होती। आणि म्हणून अशा स्वरूपाचं कृत्य कोणी करू नये आणि विनाकारण एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी, एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या पातळीला जाऊन करू नये। आता जो माणूस अस्तित्वात नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे, अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि हा बॉम्बस्फोटामधला माणूस आहे त्याच्यावर यांनी नाचले गाणले, हे चुकीचं आहे आणि हे कुणीही करू नये असं मला वाटतं। हे जे अँटी करप्शनची जी केस आहे त्यांचं म्हणणं आहे की ओपन खुली चौकशी आम्ही केलेली होती
त्या खाली चौकशीमध्ये तुम्ही दोषी आढळत म्हणून हा गुन्हा दाखल केला असं त्याचं म्हणणं आहे. आणि हे नेमके आयुक्त कोण होते त्यावेळेस की ज्यांनी ही तक्रार केलेली होती, पुढे काय झालं होतं? नाही, परवीन गळामची जी तक्रार केली होती त्याविरोधात आपण सेक्शन 12 खाली पिटिशन दाखल आहेत. त्याच्यावरती कोर्टात ते न्यायालयीन बाब आहे, न्यायप्रविष्ट आहे. ही तक्रार प्रवीण गळामांनी मला नोटीस बजावण्याच्या आधी माहिती मागवण्यासाठी त्यांना ही पत्र पाठवलेलं असेल. परंतु माझी रिटायरमेंट व्हॅल्यू जी ठरलेली आहे 30 लाख रुपये, मी कंपनीकडनं 30 लाख रुपये घेऊन मी रिटायर झालेलं आहे. आज वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्यात की 33 लाखाचा भ्रष्टाचार वगैरे असं काहीतरी ह्याला फोर्जरी वगैरे असं. पण ते माझं रिटायरमेंट डीड आहे, रजिस्टर्ड डीड आहेत, प्रत्येक गव्हर्नमेंटचे एव्हिडन्स आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटचे पत्र आहेत. जर हे निघालं, मी पुन्हा म्हटलो, जर हे जर फोर्जरी निघालं माझं डॉक्युमेंट्स, तर मी जाहीरपणे सुप्रिटेंडच्या कॅबिनमध्ये जाऊन गडपास घ्यायला तयार आहे. पण या 10 वर्षामध्ये तुम्हाला कधी चौकशीला बोलवलंच नाही का? कधी चौकशीला नाही? एक वेळा बोलवलं होतं, 5-6 वर्षापूर्वी बोलवलं होतं, त्यानंतर नाही बोलवलं काही. आता तुम्ही म्हणाल की फसवणूक वगैरे असं काही नाही किंवा त्यांच्याकडनं अन्यायपूर्वक तुमच्यावरती सगळे खटले किंवा गुन्हे दाखल केले जातात. याच्या विरोधात आता तुम्ही पुन्हा कोर्टामध्ये किंवा असं काही बघूया. आता आम्हाला एकच असे ह्युमन राईट्स किंवा सेंट्रल व्हिजिलन्स या 2 एजन्सी आहेत. पण गुन्हे दाखल करण्याआधी नोटीस द्यायला पाहिजे होती. नोटीस म्हणणं मांडून घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही आधी गुन्हे दाखल करतात आणि मग नोटीस देतात आम्हाला हजर राहण्याची. तुम्ही वारंवार आरोप करताय की पोलीस आणि प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली हे कुणाचा दबाव आहे असं आपल्याला सर्वच पोलीस तसे नसतात. काही पोलीस चांगले असतात, काही पोलीस दबावाखाली काम करतात. आता नेमका यामध्ये कोण काम करतं आहे हे सांगणं कठीण आहे. कोण असं राजकीय सत्ताधारी कोण आपल्याला वाटतं की त्यांच्या दबावात मी कोणाचं नाव घेत नाही की ते म्हणत नाही का समुद्राला श्रीमंतीचं वैभव असतं पण त्याचं पाणी ताणलेला वाटसरूप पिऊ शकत नाही, कारण ते खारट असतं. आमची छोटीशी विहीर आहे, खोल आहे, पण तिचं पाणी पिण्यालायक आहे. ते ताणलेलं वाटसरूप पिऊ शकतो. आम्हाला श्रीमंतीचं वैभव नको आहे, आम्हाला आमची छोटीशी विहीर बरी. धन्यवाद. चौकशीला आपण जाणार, चौकशीला बोलवलं आपण दोन्ही ठिकाणी क्राईम ब्रँच. नाही, मी पत्र देतो आहे की तुम्ही ज्या सेक्शन खाली मला नोटीस बजावलेली आहे त्याचे एव्हिडन्स मला कोर्टातनं काढावं लागतील. 106 पानाचं पिटिशन आहे. ते पिटिशन काढण्यासाठी मला वेळ पाहिजे म्हणून मी 7-8 दिवसाचा वेळ मागितला त्यांना. माझं पत्र गेलं असेल, आता सबमिट झालं असेल, तर मी तिथं नाही जाणार. आता म्हणजे कोर्टातनं माहिती आल्यानंतर त्यांना सबमिट करेन. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. काल संध्याकाळी 7 वाजता नोटीस दिली गेली, 7:30 वाजता छापेही पडले. गुन्हा त्याच्या आधी नोंदवला गेलेला होता. हे सगळं संशयास्पद प्रकरण असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी सांगून या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.